लेण्याद्री देवस्थानचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना 25 रुपयाचे शुल्क द्यावे लागते। हे शुल्क पुरातत्व खात्याने तात्काळ बंद करावं अशी मागणी वारंवार केली जाते। लेण्याद्री येथील काही तरुणांनी जुन्नर या ठिकाणी उपोषण केले होते। जिल्हा परिषद गटनेते आशाताई पुचके व पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे लेखी आश्वासनामुळे हे उपोषण सोडण्यात आले। विजय कुमार साळवे, विघ्नर टाइम्स, जुन्नर। सबसे पहले तो मैं इन लोगों को धन्यवाद दूंगा कि जो इन्होंने हमारी बात को शांतिपूर्ण सुना और जो उसमें प्रावधान थे, जो हमारे एक्ट में जो हमारी कुछ समस्याएं होती, लिमिटेशन होता, उसको समझा। तो इसमें जो ये फीस का प्रावधान है ये हमारे एक MSR एक्ट के तहत होता है, जो एंशिएंट आर्कियोलॉजिकल मोन्यूमेंट रिमेन एक्ट 1958 है। उस एक्ट में इतनी आसानी से बदलाव नहीं होता है, उसके लिए कई चरणों पे बातचीत चलती है वगैरह। और यहाँ पे मैंने इनको आश्वासन दिया कि जो हमारे क्षेत्रीय निदेशक हैं वेस्ट डॉक्टर नंबी राजन, तो 2 तारीख को हम इनके साथ जो यहाँ पे इनके प्रतिनिधि रहेंगे, तो ये मुंबई में एक मीटिंग होगी और मैं उस मीटिंग के प्रति पूरी तरह पॉजिटिव हूँ कि वहाँ पे क्षेत्रीय निदेशक महोदय, हम लोग और ये लोग बैठ के आपस में जितने भी मुद्दे हैं उस पर डिटेल से हम डिस्कशन करेंगे और जो भी इनका मॉड्यूल होगा, जो हमारा मॉड्यूल होगा और जो भी लॉजिकल होगा और एक्सेप्टेबल होगा, उस पर चर्चा करके उस पर हम कोई ना कोई परिणति पे पहुंचेंगे कि जो लोगों की यहाँ की समस्या का समाधान है। तो अभी नहीं, झगड़ा नहीं है। देखिए, मतलब ये देश के नागरिक है, ये भारत सरकार है। हाँ, मांग है क्योंकि जो भारत सरकार ने टिकट लगाया है वो अधिनियम के तहत लगाया है, कुछ सोच समझ के। और एक बात मैं यहाँ पे पहले कह चुका हूँ कि ये जो पैसा है जो हम टिकट से लेते हैं, ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण में इसका एक भी पैसा डायरेक्टली नहीं जाता है। सारा जो हमारा राजकोष है भारत सरकार का, उसमें जाता है और जो जनता के काम में फिर आता है। तो इसमें किसी तरह का धन अर्जन का जो होता है ना, धन अर्जन का हमारा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण का कोई है ही नहीं उद्देश्य। उससे ज़्यादा तो हमारा पैसा कंजर्वेशन, संरक्षण और बाकी योजनाओं में खर्च हो जाता है। तो पैसे की यहाँ पे बात नहीं है। पर हाँ, यहाँ पे जब इतने सारे जनता एक आंदोलनरत हुई है तो उसके मनोविचार को हमें समझना है, उनके साथ बातचीत करना है, अपना पक्ष रखना है, उनका पक्ष रखना है। तो यहाँ पे जो अभी आए तो हमारे लेवल पे कोई सहमति नहीं बन पाई। 2-4 बिंदुओं पे बात हुई लेकिन सहमति नहीं बनी। लेकिन इस बात पे जरूर सहमति बनी कि क्षेत्रीय निदेशक साहब के साथ एक बैठक होगी सार्थक, जिनमें डिटेल से होगा और वहाँ अवश्य कोई ना कोई निर्णय या कोई रास्ता या कोई एक मॉड्यूल निकलेगा कि इसका कैसे सोल्यूशन हो। आधीच्या तिकिटा संदर्भात गेली 4 दिवस हर्षद जाधव असतील, गणेश लोखंडेजी असतील, त्यांचे सर्व सहयोगी असतील आणि संपूर्ण गोळेगावच्या ग्रामस्थांनी, ट्रस्टींनी, बिडवाई सगळ्यांनी सपोर्ट केला या ठिकाणी या आंदोलनामध्ये। कारण सगळ्यांना वाटतं की येणारा पर्यटक जो इथे भक्तिभावाने येतो त्याला तिकीट लागू नये आणि ती लागू जी तिकीट झालेली 2 रुपयांनी आहे 96 पासून, ती आता 25 रुपयावर जाऊन पोहोचलेली आहे। पण जो लढा आजपर्यंत देत असताना हर्षदजी असतील, सगळे त्याच्या सहयोगी असतील, खासदार साहेबांसोबत दिल्लीमध्ये सुद्धा याच्यावर मिटिंगा झालेल्या आहेत। दिल्लीमध्ये सुद्धा खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी खूप प्रयत्न केले आहेत, अजूनही ते प्रयत्नशील आहेत। पण त्यांनी जी मागणी, जे पत्र ते आमच्याकडे घेऊन आलेले आहेत, जे यांना ते कन्व्हिन्स करतायत, तर बिपिन भाईला सांगू इच्छिते कि बिपिन जी, आप एक सरकारी अफसरान है, बड़े ओहदे पे है और आपके हाथ बंधे हुए ऐसे आपने कहा कि अभी मैं यहाँ पर इस सब चीज़ों पे कोई ठोस निर्णय देऊ शकत नाही, कारण हा ॲक्ट आहे आणि ॲक्ट इथं बदलला जाऊ शकत नाही, इथे माझ्या सांगण्याने बदल होणार नाही आहे। तर याच्या संबंधात 2 तारखेला मुंबईमध्ये, कारण 29 पर्यंत आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेमध्ये कुठल्याही पॉलिटिकल लीडरला कुठली मीटिंग घेता येणार नाही। त्यामुळे 29 नंतर येणारी 2 तारीख, 1 मेला 1 मे आहे, पण मेच्या पहिल्या वीकमध्ये ही मीटिंग झाली पाहिजे। ती होत असताना निश्चितपणाने मागण्या देवस्थान ट्रस्टच्या पण असणार आहे, जिथे जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे, किंबहुना त्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा, ज्या वरती जाणारे पर्यटक आहे एवढ्या उंचावर जातात, त्यांना तिथे प्यायला पाण्याची व्यवस्था नाही आहे, कारण यांचं धोरणच आडमुठं आहे आणि म्हणून पुरातत्वाच्या धोरणामुळे त्या ठिकाणी पाणी योजना देता येत नाही, पाणी प्यायला मिळत नाही आहे, तिथे शौचालयाची व्यवस्था नाही की ज्या ठिकाणी महिलांचा विचार केला जाईल। आणि देवाला तर जायची, कारण अष्टविनायकापैकी एक असणारा देवस्थान लेण्याद्री आहे आणि त्यामुळे हा प्रश्न गंभीर आहे, गंभीररित्या घ्यावा। कायदा माणसांसाठी बनवलेला आहे, कायद्यासाठी माणसं निर्माण केलेली नाही, हा आमच्या सर्वांचा प्रश्न आहे। तर ॲक्टमध्ये बदल होऊ शकतो, तो केलाच पाहिजे। तो करण्यासाठी निश्चितपणाने जनतेचा आवाज घेऊन
या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी प्रामाणिकपणे जी मागणी आहे त्या मागण्या त्यांच्या 1-2 मागण्यांसाठी ते म्हणतात मी आलोय, परंतु 4 मागण्या घेऊन आपण 2 तारखेला बसणार आहोत आणि त्या मागण्यांमध्ये निश्चितपणाने मला असं विश्वास वाटतो की खासदार साहेबांनी जे आतापर्यंत काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी इतकं कष्ट घेतलेले आहेत ह्या सर्व मुलांसाठी, तरुणांसाठी, तिथल्या गोळेगावच्या सगळ्याच लोकांसाठी तर त्या आणि पर्यटकांसाठी, तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल आणि काही ना काहीतरी मार्ग ते काढतील आणि याच्यावर आपल्याला राहत मिळेल, संतोष होईल आपला आणि समाधानकारक निर्णय तिथून येईल अशी अपेक्षा मी आलेल्या अधिकाऱ्यांकडनं प्रशासनाने गेली 4 दिवसात कालसुद्धा आमचं या ठिकाणी एक उपोषणकर्ता अचानक त्याला वॉमिटिंग सुरू झाल्या, ॲम्ब्युलन्स पाठवायला लागली आणि एखाद्या व्यक्ती जर याने आमरण उपोषणाचा जो हाती घेतलेला विडा होता तो चालू राहिला असता, सगळेजण आपापल्या ह्याच्यात व्यस्त आहे, तर या ठिकाणी काही वेगळी घटना घडली असती तर आम्ही प्रशासनाला काही सोडलं नसतं. परंतु आत्ताची ती वेळ नाही आहे, त्यामुळे आम्ही जस्ट वेट अँड वॉच या भूमिकेत 2 तारखेपर्यंत ते आम्हाला येणाऱ्या 27 दिवस त्यांच्या हातात आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीचं नियोजन करावं. मीटिंग मुंबईमध्ये म्हणतायत ती जर शक्य असेल तर लेण्यादीला घ्यावी, जेणेकरून लेण्यादी आणि गोळेगावच्या ग्रामस्थांचं आणि तालुक्यातल्या लोकांची देखील जी भावना आहे त्याचं समाधान होईल अशा पद्धतीचा विश्वास या त्यांच्याकडनं आपण घेतला, लेखी देखील घेतलेला आहे आणि लेखीमध्ये त्यांनी सांगितलं की 2 तारखेची मीटिंग ही त्यांच्याकडे 5 राज्याचा कारभार आहे अशा क्षेत्रीय अधिकारी डॉक्टर साहेबांकडे आहे, त्यांच्याकडे आपल्याला ही मीटिंग मिळणार आहे, त्या ठिकाणी आपलं डेलिगेशन जाणार आहे. परंतु जर त्यांना शक्य झालं तर ते इथेही येऊ शकतात, ह्या आशावाद आपण सोडायचा नाही आहे आणि तशाच पद्धतीचं कारवाई आपण करत राहणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुळात 2014ला जो आदेश यांनी पाठवला होता आपल्याला, या आदेशामध्ये यांनी 2 अटी टाकल्या होत्या आणि त्या बॅक पेजला टाकल्या होत्या. फ्रंट पेजवरती आदेश होता, मागच्या पेजवरती अटी होत्या. आता या 2 अटी कोणत्या होत्या? एक म्हणजे तुमचं देवस्थान जे आज आमचं गावचं आहे, हे देवस्थान आम्हाला आमच्याकडे वर्ग करा, म्हणजे आमच्या ताब्यात द्या, आम्ही काय करायचं तिकीट फ्री करायचं किंवा काय ते आम्ही पाहतो या पद्धतीचं. आणि दुसरी एक अट अशी आहे त्यांची की सगळ्या आजूबाजूच्या 4-5 गावांना आम्ही पास देऊ, जेणेकरून त्यांना फ्रीमध्ये स्थानिकांना म्हणजे आजूबाजूच्या लोकांना आहे ते 4-5 गावांचा विषय, तर त्यांना आपण पास देऊ म्हणजे ते तिथं नेहमी फ्रीमध्ये जाऊ शकतात. आता ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला मान्य नाही आहेत. पहिला विषय हा मूलभूत अधिकारांसाठी चाललेला लढा आहे. आपल्याला आपल्या मंदिरात जाऊन आपल्या मंदिरात उपासना करण्याचा अधिकार हा आपल्याला घटनेनं दिलेला आहे आणि ह्या अधिकारासाठी हा लढा चाललेला आहे. आता हे लोक आले, यांनी सांगितलं की कायदा नाही का, कायद्याला हे करून मुळात हा कायदा बांधला आहे कसा? हा 1909चा सर्वे म्हणजे इंग्रज काळातला सर्वे झालेला आहे. त्याला अनुसरून ही सगळी स्मारकं राष्ट्रीय संरक्षित स्मारकं यांनी केलेली आहेत. म्हणजे इंग्रजांचाही कायदा अजून हेच चालवतात. म्हणजे भारत स्वतंत्र झाला आहे का? आता इलेक्शन चालू आहे म्हणतात, आचारसंहिता आहे म्हणतात. ही फक्त कारणं झाली. ॲक्च्युली यांना हे फक्त लांबवायचं. कारण आजपर्यंत पाहिले खासदार साहेब, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी बरेच जण गेलोय त्यांच्या ऑफिसला, प्रत्येक वेळेस त्यांनी पुढं चालले. आता ज्यावेळी समजा आम्ही 2012ला गेलो त्यावेळेस सुद्धा म्हणले 4 महिने खूप झाले. आता मागे उपोषणाला बसलो 2014मध्ये, तेव्हा सुद्धा इथं आपल्या रेस्ट हाऊसला आरडी जे होते त्यावेळेस महादेवय्या होते, ते स्वतः आले होते आणि ताई पण होत्या, आम्ही सगळे होतो. त्यावेळेस सुद्धा ते म्हणले 4 महिन्याची प्रोसिजर आहे, फक्त 4 महिन्यात होऊन जाईल. ताईंना तुम्ही ते विचारू शकता, ते लेखी पण आहे, त्याचं लेखी प्रोसिडिंग पण आहे आपल्याकडे. आता इलेक्शनचं कारण दाखवलंय आम्हाला 2 तारखेपर्यंत, म्हणजे आता काहीतरी 26-27 दिवस आहेत, 2 तारखेपर्यंत थांबा, आपण मिटिंग घेऊ, त्याच्यावर पुन्हा चर्चा करू, पुन्हा प्रस्ताव करू, असं करू तसं करू. हे फक्त आता बोलाची कडी बोलाचा भात झालेला आहे. म्हणजे काय त्यात ते असं काही नाहीच आहे. जे करायचे प्रॉपर ॲक्शन जे आपले लोकप्रतिनिधी आहेत ते आम्ही सगळेजण मिळून ज्यावेळेस आमची मिटिंग होईल त्यामध्ये खरा काही सकारात्मक जर काही चर्चा झाली तर ती सकारात्मक चर्चा पुढे त्यांच्या केंद्रीय ऑफिसला जाणार आहे. ऑफिसला जाऊन पुन्हा त्याच्यावर ते डिसिजन घेणार आहेत. आता हे बोलतात की हा पूर्ण देशाचा प्रश्न आहे. पूर्ण देशात जी काही समजा स्मारकं आहेत, तिथं मंदिर आहेत, मस्जिदी आहेत, अजून काय जे काय आहे ते, हा जो प्रश्न म्हणतात हा राष्ट्रीय लेवलचा प्रश्न आहे. मग राष्ट्रीय लेवलचा प्रश्न आहे, मान्य आहे, पण तो राष्ट्रीय लेवलचा प्रश्न निर्माण झालाय हा कशामुळे झालाय? तो इंग्रजांच्या सर्वेनं झालाय. म्हणजे आज जे काही घडतंय, आज उपोषणाला बसावं लागतंय, याला खरे तर जबाबदार इंग्रज आहेत. आणि ही लोक आज
अजूनही आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाईट वगैरे तुम्ही पाहिले असतील, आजही इंग्रजांचे एजंट असल्याप्रमाणे बोलतायत, कानून दाखवतायत, हे करतायत. मुळात कानून हा जनतेसाठी बनलाय आणि सरकार हे आपण बनवतोय, जनता बनवते. खरे या देशाचे मालक तर सामान्य जनता आहे, पण सामान्य जनतेचं ऐकायचंच नाहीये. अशा पद्धतीचं हे काम चाललेलं आहे. आता हे चाललंय केंद्र सरकारचं, हे काही सामान्य खालचं सरकार नाहीये, केंद्र सरकार आहे. आणि याच्यावरती निर्णय घ्यायला त्यांना तेवढा मोठा जनरेटर पण करावा लागेल. तशी ही जी आपली लढाई आहे, ही फक्त मंदिरात फुकट जायचं एवढाच विषय नाही आहे. हा आपल्या अस्तित्वाचा विषय. मनासारखा जर निर्णय झाला तर हे सगळं जनतेचं श्रेय, काय त्याच्यात काही विषय नाही आहे. म्हणजे मी एक थोडंसं निमित्त आहे, म्हणजे काय मी काय असं लय मोठा कार्यकर्ता असलं काही विषय नाही आहे.